मंजिरी तू तू काय सांगतेस आहे? हो दादासाहेब, मी हे सगळं अनुभवलंय. पण आई, तू जे बोलतेस ते कसं शक्य आहे? ते अथर्व, माझाही माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. मीही खूप हादरले होते. पण तुम्ही तिकडे कशा गेलात? देवी आईची कृपाच म्हणायची. मला मध्यरात्री जाग आली म्हणून हॉलमध्ये आले होते मी. तर हॉलचं दार उघडं होतं. वेदा घराबाहेर चालली होती म्हणून मी तिच्या मागे गेले. ती बाहुलीच्या मागे चालली होती हे बघून मी खूप घाबरले. पण तरी त्या क्षणाला मला तिच्या मागे जाणं गरजेचं होतं म्हणून मी गेले. पण ती तिथे कशी पोचली, तो खड्डा कसा तयार झाला मला नाही माहिती. मला तरी ही भाकड कथा वाटतेय. वहिनी, तुम्ही नक्की काहीतरी लपवताय आमच्यापासून. दादासाहेब, अगं बायको, वहिनी कशाला लपवतील ना? वहिनी तुम्ही डिटेलमध्ये सांगा ना, म्हणजे सगळ्यांनाच कळेल ना काय ते. एक्झॅक्टली. नाही, मुळात त्यात लपवण्यासारखं काय आहे? जे काय ते सांगून टाका, त्याशिवाय आपल्याला कन्क्लुजन नाही मिळणार. हां, हे बघ अथर्व, मी जे काय पाहिलं ते हेच होतं. आई खरं तेच सांगतायत. वेदा खरंच खड्ड्यात पडली होती अथर्व. आई, मला ती जागा बघायची. मला ती जागा दाखव. चला मी पण येतो. चला दादासाहेब. नाही, सगळ्यांनी तिथे गर्दी करायची गरज नाहीये. तुम्ही आपापल्या खोल्यांमध्ये जा. चल. चला, तुम्ही तिकडे जाऊन काय करणार होतात? चल रे. चल चल. मॅडम सांगतायत ते हॉरिबल आहे. नक्कीच काहीतरी विचित्र प्रकार सुरू आहे. लक्ष ठेवायला हवं. हीच ती जागा. इथे? हो, इथेच होता तो खड्डा. आई, तू बोलतीयस ते ठीक आहे, पण मग खड्डा गेला कुठे? तर मग मला नाही माहिती. तो इथेच होता खड्डा आणि आम्ही दोघी या खड्ड्यातच पडलो होतो. आणि मग त्यातनं तुम्ही बाहेर आलात कशा? अथर्व, मी तेच सांगते. आम्ही खूप घाबरलो होतो. मी म्हणाले ना की मी वेदाच्या मागे मागे गेले आणि मग आम्ही खड्ड्यात पडलो. मग मला दिसलाच नाही तो खड्डा. आणि मग मी खालून हाका मारत होते, वाचवा म्हणून, पण कोणीच आलं नाही. मग नंतर आम्ही वर कशा आलो मला काहीच आठवत नाहीये. काय आई, आई असं का बोलतायत? ह्यांना तर खड्डा दिसला होता. आई त्यानंतर खड्ड्यात पडल्या. हा काय प्रकार आहे नक्की? दादासाहेब, हे सगळं भयानक आहे खूप. काहीतरी अघोरी किंवा काळी जादू वगैरे केल्यासारखं वाटतंय मला. आई, तू जे बोलतीस त्यावर विश्वास बसत नाहीये माझा. म्हणजे आधी इथे खूप मोठा एक खड्डा होता, मग तो नाहीसा झाला. हो, हे कसं शक्य आहे?
आणि आई आजच्या काळात ब्लॅक मॅजिक असतं? अथर्व, माझ्या माहितीत एक माणूस आहे ज्याला ह्या सगळ्यातलं कळतं. मी त्याशी बोलतो. पण हे जे काही घडलंय ते सगळं आपल्या वेदासोबत घडलंय. अथर्व, म्हणजे मुद्दामून कोणीतरी वेदाला आई तू शांत. बाबा तुम्ही आईला बघा, मी वेदाला बघून येतो. दादासाहेब, हे काय घडतंय आपल्या घरात? हे वेदासोबत हे असं सगळं का होतंय? मंजिरी, तू काळजी करू नकोस. लवकरच कळेल आपल्याला सगळं काय घडलंय ते. हा, पण आपल्या वेदाच्या बाबतीत हे घडलंय, त्यामुळे सध्या तरी आपल्याला फक्त वेदाची काळजी करावी लागणार आहे. आत्या, वेदा अगं झोप ना बाळा. हे बघ, काही नाही होणार, मी आहे ना इथे. आत्या, मला भीती वाटते. हे बघ, तू ना आता घरात आहेस, काही होणार नाही. मी तुझ्यासाठी सॉन्ग लावू का? म्हणजे तुला झोप येईल. थांबा. वेदा, तुला बरं वाटतंय ना आता बाळा? हा, वेदा मला सांग ना, तू तू बाहेर कशी गेलीस बाळा? तू काय पाहिलंस घराबाहेर त्या बाहुली? माया प्लीज, आता तिला काहीच विचारू नकोस. वेदा, तू मला तुझं फेवरेट सॉन्ग सांग, मी ते लावते. वेदा, कसं काय करते यार? हे बघ, सगळे तिथे. काही टेन्शन घेऊ नकोस. वेदा, ही माया इथे काय करतीये? मग हीच बडबडत होती वेदाला सोडणार नाही म्हणून. हिनेच काही केलं नसेल ना माझ्या वेदाला. हा नक्की काय प्रकार आहे ते सगळं शोधून काढावं लागेल. बाबा, वेदा, दादा, सॉरी, आय एम सॉरी बाळा. आय एम व्हेरी सॉरी वेदा. मला कळलंच नाही की मला जाग कशी आली नाहीत.